लोकासांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशा पद्धतीचं वर्तन देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदीजींचं आहे. सकाळी सांगतात लोकांना की पेट्रोल कमी वापरा, डिझेल कमी वापरा, कार पुलिंग करा, मेट्रोचा वापर करा, आणि संध्याकाळी 100 गाड्यांचा ताफा घेऊन ते रोड शो करतात. लोकांना सांगतात तुम्ही फॉरेन टूर्स कमी करा, बंद करा, आणि आता ते 4 देशाच्या युरोपच्या दौऱ्यावर निघालेले आहेत. कोण त्यांचे आर्थिक सल्लागार आहे हे कळायला मार्ग नाही आहे. खतांचा वापर कमी करा. अरे खतांचा वापर कमी केला तर अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल आणि त्याच्यातनं महागाई वाढून सामान्य माणूस पुन्हा महागाईच्या बोजाखाली दबला जाईल. वास्तविक पाहता आपल्या चुकीच्या विदेश नीतीमुळे आज देशावर ही परिस्थिती आलेली आहे. कदाचित एप्स्टीन फाईलच्या अय्याशीमुळे आपण घाबरलेला आहात, अमेरिकासमोर वाकून उभे आहात, चहाबार सोडून दिलं, इराण आणि रशियाशी संबंध खराब केले, जिथून आपल्याला स्वस्तामध्ये आणि रुपयाच्या मोबदल्यात, खाद्यान्नाच्या मोबदल्यात आपल्याला तेल मिळालं असतं. आज या महागाईचा सामना सामान्य जनतेला करावा लागला नसता. पण आपण घाबरता आहात, अमेरिकेला वाकून झुकून उभे आहात, चायनाला पण घाबरता, वाकून झुकून उभे आहात. एक वाकून झुकून उभा असलेला प्रधानमंत्री देशाच्या जनतेसमोर ताठमानेनं उभं राहू शकत नाही, हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालं. 12 वर्षात अपयशाच्या व्यतिरिक्त काहीही आपण दिलं नाही. तुम्ही निवडणुका ज्या जिंकतात त्या फक्त विभेदावर, द्वेषावर, एका समाजाला दुसऱ्या समाजासमोर उभं करून, आणि ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, इलेक्शन कमिशन यासारख्या संस्थांचा वापर करून. अन्यथा आपण निवडणूक जिंकावी अशी परिस्थिती देशात नाही.